तर रघुनाथ महाराजांच्या अंगावरचा म्हणजे रातच्या खैसरीले होते की काय? पोलीस शोधतात तेंका आणि हा हैसर. काय गो झाली काय तुझी झोप? हा चांगली झोप लागली ना? नाही म्हणजे कसली चावल वगैरे लागली नाही ना? म्हणजे जे का कायच घडलेलं नाही. काय झालं? हा? काय नाही गो, विचारले आपला असाच. बरं जा जा ना, थांबलं कशा? पूजा कर जा. चढते अम्मा. काय नाही काय काय हळदी कुंकुम. हळदी कुंकू जा. अम्मा कोरे वर्षे पूजा करते, आम्ही पण करतो. ज्ञान चढती अम्मा. एकच प्रार्थना, छायाचीची संकट दूर होऊ दे. हाय ताई, हाय ताई. काय गो सरिता, कळणं नाही. दार बंद असा म्हणजे मी निजला येता. छायाताई कामच तसा होता. या बघा काय ता रघुनाथ महाराजांची चाल. काय हो, रघुनाथ महाराज काल येऊन गेले, कळूक पण दिलास ना? कधी येऊन गेले म्हणजे तुमका माहित नाही? अको ते इलेले माका माहित असते तर मी त्यांना दडवलंय नसतंय. उगी त्यांच्या पाय मी अडकीन ना. एक लक्षात ठेव, रघुनाथ महाराज हैसर इल्लेले ह्या कोणाक कळता कमाने. उगी सगळी जण अडकशात त्याच्यात, समजलास ना? नशीब आपला की रातच्या त्यांका कोणी बघल्या नाही म्हणा. रघुनाथ महाराज हैलेले म्हातारीन बघल्या नसताना तर तिना घर डोक्यावर घेतले नसता. काय गो, तू कधी इलं? आत्ता. छाया. अयो सावकाश. चाय थंड असा. तू कधीपासून उभ्या राहिलंस थय? नाही. काय गो, माका हैसर येताना बघलं होतस काय? नाही. काय झालं? रघुनाथ महाराज नाही असत ना. काळजी वाटत हो छायाताईंका. खय गेले असती काय माहिती. हेच गो तो हिरा पडली याच्या तोंडार. ह्योच तो रघु हय निजला. ओ पोलीस शोधतात ना, तो हय असा. वाहनेने मारू काय का? हो काय बोलतास? तो बघता त्यांनी तुझी पापा पण बघितली असत. पोलिसांका फोन करा, हे हैसर असत. पळालो बघा. ए रघु थांब, ए थांब. रघु तू? बोलायचं होतं. हाँ बोल. छायाचीची एकटी एकटी आहे. रघु काकांचं टेन्शन आहे. हे बघ कावेरी, तू म्हणालीस की ती आमची बहीण आहे, तिला आधाराची गरज आहे. तुझं म्हणणं पटलं आम्हाला. पण आता जर तू म्हणत असशील की त्या रघु काकांना शोधून आण, तर ते मलाच काय माझ्या आईला पण नाही पटणार. बरोबर आहे, मी नाही म्हणत आहे. मग फक्त कुठे आहे, बरे का ही बघा ना. काय गरज आहे त्या माणसासाठी एवढं करायची? काय गरज आहे कावेरी? हे बघ, असं नाही म्हणायचं मला, म्हणजे पण तरी सुद्धा ठीक आहे, सॉरी. एक कावेरी,
तुला बरं वाटतंय ना आता? सर काय करतात हे? रघु काकांबद्दल कळलं असत काय का? कोणी काय बोला नको. सोनावणे खाली जडती घ्या. सावंत मी वर जाऊन शोधा. साहेब काय झालं? अख्खं गाव पालथं घातलं पण रघुचा कुठेच पत्ता नाही. सकाळी काही लोकांना दर्शन दिलं त्याने पण गाववाले मारतील म्हणून पळून गेला. पळून जाणार आहे कुठे? कायद्याचे हात खूप लांब आहेत. ते हात कधी गळ्याशी येतील ना हे रघुला कळणार पण नाही. पण एक गोष्ट नक्की, रघु अजून गावातच आहे. आणि तो गावची वेस ओलांडणार नाही याची नक्की आम्ही खात्री देतो. उतरा रघुनाथ महाराज. अगो ऐसा नको, कोणी बघी. उतरा म्हणते ना, उतरा. गो असं करू नको गो. थांबा. कळत नाही का तुला? निघ म्हटलेलं कळत नाही? अरे आत्ताच तुला त्या माणसांपासून मार खाण्यापासून वाचवलंय मी. निघ आता, निघ. अगो असं नको का करू. अगो बघ काय हालत झाली आपली. पाया पडते तुझ्या. सगळीकडे पोलीस असतात. माका तुझ्या घरात ठे. लय उपकार होती गो, लय उपकार होती. कार हा मी का उपकार करेन तुझ्यावर? हे बघ तुझं आता काही नाही राहिलंय. तू काही कामाचा नाही राहिलास आता. इतके दिवस आश्रमात येत होते ना, श्रीमंत भक्त येत होते. तर सांगितलंस ना वाड्याबद्दल? मग वाडा विकला गेला नाही ना, तो आश्रम ही गेला. आता पोलीस तुझ्या मागे आहेत. मग मी का रिस्क घेऊ? चल चल म्हणते ना, निघ. उतरा उतर. सुचले थांब, सुचले थांब, सुचले थांब गो. माका नाही नेलंस ना तर मी या गाडीसमोर जीव देईन. बाजूला हो, नाहीतर इथे रस्त्यात तुझी समाधी बांधायला लागेल. नाही नाही बाजू होतोय. नाही असा ऐकणार नाहीस तू. थांब. सुचल्या अगो असं करू नको. अगो म्हणान मी. अगो तुझ्या बसा खराच. लवकर. होय उपकार झाले गो बाय. हिला 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 अगो हिला 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 हिला. सोनावणे काय झालं? हे बनू सगळीकडे शोधला, रघु नाही हा. जरा आदरानं नाव घेवा. महाराज असत ते. घेतलं असतं आधारानं नाव. एखाद्या मुलाचा जीव न घेता 4 गरजू मुलांना दत्तक घेतलं असतं ना तर घेतलं असतं आधाराने नाव. लोकांना न लुबाडता गरजूंना मदत केली असती तर म्हटलं असतं महाराज. पण कायद्याला आता एकच नाव माहिती आहे, आरोपी.
असे अजून बरेच आरोप सिद्ध व्हायचे आहेत. लहान मुलाला उपचार केले तसे अनेकांवर केले असतील. रघुचा शोध घ्यायचा आहे. रघुनाथ महाराज या पलीकडे नायकांसाठी वेगळी ओळख आहे रघुची. रघु या घरचा जावई आहे. पण या लग्नाचा या घराशी काय संबंध? संबंध नसला तरी त्याचं येणं जाणं होतं, बरोबर? रघु इथं कधी आला होता? तुम्ही वाटोळ हा तुम्हीच. मी काय केलंय? मी काय नाही केलंय. मी काय नाही केलं ना. या समोर या. फारच धीट आहात तुम्ही. त्या दिवशी नवऱ्याला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांना धमकी देऊन गेला होता. पण तो धीटपणा आज दिसत नाहीये. इथं रघु येऊन गेला होता? नाही, ते खय येणार असत सर. त्यांचा काय संबंध? आम्ही नाही बोलत त्यांच्या वांगडा. आमका पटतच नाही. काय ते उदी अंगारे देतात ते काय उपाय झाले? डॉक्टर शेवटी महत्वाचं वाला. डॉक्टरकडे जाव खवा आणि अशा माणसांवर ही माणसा विश्वास ठेव. हो बंधू असतो, हो असतो तशी माणसा ले ना, तर मी तर तोंड पण बघणार नाही असे त्यांचं. आईले तर प्रश्नच मिटलो. बरं ठीक आहे, या तुम्ही. दत्त नाईक या. काय कसं वाटतं? हो बघतानी भोग चढल्यासारखं वाटतं. एवढं सगळं झालं तरी तुमच्या डोक्यातनं महाराज बनल्याचं भूत काही उतरत नाही. खा खा निवांत खा. इथे तुम्हाला काहीच धोका नाही. दुसऱ्या दारात त्या बंद करतो. तुम्ही इथे आहात हे कोणाला कळू नये ना म्हणून. लय उपकार झाले गो भाई, लय उपकार झाले. काय कोणाचा आवाज? सयाजीराव मी असोय. रघु रघु त्याला पोलीस शोधतायत ना? हो पोलीस शोधतायत त्यांना, पण आता ते इथे आहेत ना, त्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये. हो की नाही? वाड्याचे कागदपत्र तयार ठेव. दत्त नाईक, तुमच्या म्हणण्यानुसार रघु इथे आला नाही? नाही. उचकी लागली. पाणी पिऊन येऊ काय? हो जा, नंतर कसा कोरडा पडणारच आहे. हॅलो, काय झालं गो सुसल्या? किती फोन करी होतो? हैसर पोलीस इलेले असत. तुका पण हीच येळगावली फोन करूची? हो अगदी मुहूर्त काढूनच फोन केलाय.
तुझे रघुनाथ महाराज माझ्या घरी विराजमान झाले, त्यांना मी आश्रय दिलाय. त्यांका काय होया नको तो बघ. हा कोणा काय बोलू नको. तुझे लय उपकार होतले माझ्यावर. उपकार कसले त्यात? त्यांचा काय पाहुणचार करण्यासाठी थोडीच आणलंय त्यांना. म्हणजे मी जर आता पोलिसांना फोन केला तर पोलीस रघुनाथ महाराजांना अटक करते आणि तुला पण अटक होईल, कारण तू या कारस्थानामध्ये सामील होतीस ना. मग बोलू पोलिसांना? अगो सुसल्या, असा काय बोलतोस? असं काय करू नको गो. पाया पडतोय गो सुसल्या मी तुझ्या. ठीक आहे. मग वाड्याचे कागदपत्र तयार आहेत. त्या वाड्याच्या कागदपत्रांवर सगळ्यांची सही लागेल. त्यामुळे सगळ्यांना घेऊन माझ्या घरी ये आणि त्या कागदपत्रावर सह्या झाल्या की मग तुझ्या नवऱ्याला सुखरूपपणे गावाच्या बाहेर सोडेन. अगो हैता काय बोलून अडकवलंस माका तू? गेल्या येळेक म्हातारीन काय तमाशो केला नव्हतो तू सयाजीरावांनी सांगल्या नसत ना तुका. म्हातारी काय कोण एक जण पण तयार होतो नाही घरातलो. असं काय करतो तू? हा बघ सुसल्या, पाया पडतोय. महाराजांका तुझ्याकडेच ठेव. ते का पोलिसांच्या ताब्यात देऊ नको. हा छाया, तू काय करतो आहे सर? छायेची पोलीस बोलवला. हा जा, येते. बरं ठीक आहे, अभिरम नाही किया. हाँ छाया. तुम्हीच. या पुढे या. छाया अम्मा, तुम्ही घाबरणार? तुमच्या तर ओळखी खूप आहेत आणि तुमच्या भक्तांची पण वरपर्यंत पोहोच आहे. पण आम्ही चौकशी केली काही मातब्बर भक्तांची, त्यांनी हात वरती केलेत. आता रघुला कोणीही वाचवू शकणार नाही. विचारा काय विचारूचा असाल. तुमची आणि रघुची शेवटची भेट 2 दिवस झाले नाही बेटा. त्या मुलाच्या उपायात तुमचा काही हातभार नाही. मी आश्रमात फक्त ये जाय होतोय. लय दिवस झाले घरातच होते. आश्रमात काही हातभार जा ये होता त्याचा फक्त हिशोब करी होते. बाकी सगळ्या गोष्टींपासून महाराजांनी माका लांब ठेवले. बरं ठीक आहे, काही कळलं तर कळवा आम्हाला, आणि नाही कळलं आम्ही शोधून काढूच त्यांना. या तुम्ही. तुम्ही या. हे का किती हा? आई थांब. या समोर या. काय माहिती आहे रघुबद्दल? आता काय बोलाक नको म्हणजे झाला. रघु इथं कधी आला होता? माझा सुसल्या वांगड्या झालेला बोलणं त्यांना ऐकाक तर नाही ना. सांगा, इथं कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय माहिती आहे रघु इथं कधी आला होता? मी काय बोलतो हे कळतंय का तुम्हाला? मग सांगा, रघु इथं कधी येऊन गेला होता? ते इथे